छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधीस्थळ असलेल्या वडूबुद्रुक येथे आपण आहोत। समोर जी दिसत आहे ती छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचा हा संपूर्ण परिसर आहे। या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचं छायाचित्र आणि काही शिल्पांचं हे स्मारक आहे आणि वडूबुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचं हे जे आपल्याला दिसत आहे समोर ते स्मारक आहे। भव्य दिव्य असा हा भगवा झेंडा स्वाभिमानाने फडकत आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या या समाधी स्थळावरती छत्रपती संभाजी महाराजांचं हे भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि हा संपूर्ण जो परिसर आहे तो आपण बघत आहोत। हा छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ असलेल्या वडूबुद्रुकचा हा परिसर आहे। छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत। छत्रपती संभाजी महाराजांची समाधी स्थळ हे महाराष्ट्राचं प्रेरणास्थळ आहे। मातीसाठी आणि स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिलं होतं आणि हे बलिदान अतुलनीय असं बलिदान आहे। जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपण छत्रपती संभाजी महाराजांना विसरू शकत नाहीत। इतकं मोठं बलिदान छत्रपती संभाजी महाराजांनी दिलं होतं आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबतच निष्ठेचं प्रतीक असलेले स्वामीनिष्ठ कवी कलश यांची समाधी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या उजव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आणि छत्रपती संभाजी महाराजांचा हा पवित्र पावन असा हा सगळा परिसर आहे। या परिसरामध्ये एक चिंचेचं मोठं झाड आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या पाठीमागे संभाजीराजांच्या विचारांचं हे स्मारक आहे। आणि या बाजूला देखील छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। हा अतिशय सुंदर स्वच्छ असा हा परिसर आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या त्यांच्या विचारांच्या पाऊलखुणा आपल्याला या ठिकाणी आढळतात। वडूबुद्रुक याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे। याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अग्निडाग देण्यात आला होता। अंतिम संस्कार या ठिकाणी करण्यात आले होते आणि म्हणून महाराष्ट्राच्या दृष्टीनं हे समाधीस्थळ अतिशय पवित्र पावन आहे। छत्रपती संभाजी महाराजांना आपण कोटी कोटी विनम्र अभिवादन करूया। छत्रपती संभाजी महाराज यांची ही पवित्र पावन अशी समाधी आहे। छत्रपती संभाजी महाराज यांचे मित्र कवी कलश यांची ही समाधी आहे। या ठिकाणी वर्षभर छत्रपती शंभू महाराजांचे भक्त येत असतात आणि छत्रपती संभाजी राजांना अभिवादन करत असतात। समोर जे दिसत आहे ते अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी रेखाटलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावरती झाला आणि महाराष्ट्रासाठी बलिदान त्यांनी श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणी दिलं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ हे वडूबुद्रुक आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचं स्मारक त्यांच्या जीवनातले काही महत्त्वाचे प्रसंग या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून रेखाटले आहेत, ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। इथे हा मंच आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचं या ठिकाणी चित्र रेखाटलेलं आहे आणि या बाजूला जी आपल्याला काही चित्र दिसत आहेत ती छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातली काही महत्त्वाची चित्र आहेत। आग्र्याच्या दरबारातलं हे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। 16व्या वर्षी बुधभूषण ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अतिशय सुंदर असं चित्र स्मारक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। पन्हाळा किल्ल्यावर आपल्या स्वराज्याच्या सीमांची पाहणी करताना पिता पुत्र अशा प्रकारचं हे चित्र रेखाटलेलं आहे आणि या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी लढताना अतिशय शौर्यशाली अशा प्रकारचं हे छायाचित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं अतिशय प्रेरणादायी असणारं हे समाधी स्थळ आहे। सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, ही आमुची जात पहा चाळूनी पाणी आमच्या पवित्र इतिहासाची, अशा प्रकारचं एक प्रेरणादायी चित्र या ठिकाणी देण्यात आलंय।
इथे या ठिकाणी देण्यात आलंय। सेतू बांधारे सागरी या ठिकाणी अशा प्रकारचं हे चित्र अतिशय प्रेरणादायी असं चित्र आहे। आणि या ठिकाणी काही शस्त्र दालन देखील आहे, ते देखील आपण कशा पद्धतीचं आहे ते बघणार आहोत। तर हे या ठिकाणी ऐतिहासिक ढाल आहे, तलवार, भाला अशी काही महत्त्वाची चित्र आहेत। आणि या ठिकाणी शिवभक्त असणारे आपण बघतोय नितीन भैया धांडे आपल्या मुलींसह या ठिकाणी हा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। आणि असा इतिहास प्रत्येकाने या ठिकाणी आणला पाहिजे, चिमुकल्या बाळासह आणि मोठी मुलग्यांनी सगळ्या या ठिकाणी परिवारासह त्या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आपण बघत आहोत की हे सुद्धा एक शस्त्र दालन या ठिकाणी आहे की शिवकाळातली शस्त्र कशा प्रकारची होती आणि छोटे छोटे शस्त्र या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। तर या ठिकाणी आणखी काही चित्र आहेत, आपण ती सुद्धा बघणार आहोत। हे सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचं चित्र आहे बहादूरगडावरचं। तर संभाजी महाराजांच्या ह्या पराक्रमाच्या पाऊलखुणा या ठिकाणी चित्रांच्या माध्यमातून आपल्याला वडबुद्रुक या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतात। तर अशा प्रकारचं ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासाचं संशोधन केलं ते वासी बेंद्रे यांचं या ठिकाणी छायाचित्र लावलेलं आहे। त्यांचं मराठ्यांच्या इतिहासात आणि इतिहासाचं पुनर्लेखन आणि संशोधन करण्यात खूप मोठं योगदान आहे। या ठिकाणी हा आपल्याला औरंगजेब दिसतो या चित्रामध्ये। 1683च्या मे महिन्यात औरंगजेब आपल्या सरदारांसह श्री शंभू छत्रपतींच्या विरुद्ध लढाई करण्याचा प्रस्ताव ठेवतो। त्यावेळी औरंगजेबाचा आग्रा येथे परत जाण्याचा मनसुबा होता, परंतु शंभू छत्रपतींच्या दहशतीमुळे एकही सरदार औरंगजेबाच्या गैरहजेरीत त्यांच्या विरुद्ध लढण्याची तयारी दाखवत नाही। त्यामुळे संतापलेल्या औरंगजेब डोक्यावरील किमोंश फेकून देतो, अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी देण्यात आलंय। आणि हे दुसरं जे चित्र आपण बघत आहोत, गोव्यामध्ये मांडवी नदीला पूर आलेला असताना स्वामीनिष्ठा खंडो बल्लाळ चिटणीस बेभान होऊन लढणाऱ्या श्री शंभूराजांची पुरातून सुटका करतो, अशा प्रकारचं हे चित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातली काही महत्त्वाची छायाचित्र या ठिकाणी देण्यात आली आहेत। गोवा येथे शंभू छत्रपतींच्या पराक्रमामुळे हवालदिल झालेला पोर्तुगीज व्हाईसरॉय कोंदी अल्वेर सेंट झेवियरची शवपेटिका उघडून आपला राजदंड त्या ठिकाणी ठेवतो आणि संकटातून मुक्तता होण्यासाठी प्रार्थना करतो, अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे। तर अतिशय सुंदर असं चित्रदालन या वडबुद्रुकच्या या ठिकाणी आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलाय। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नक्की जाणून घ्या, तो इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे। आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र पावन अशा या समाधी स्थळावरती आपण आज नतमस्तक झालेलो आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा। आपलं चॅनल पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा हा व्हिडिओ आणि आपल्या मौलिक कॉमेंट्स आपल्या या प्रतिक्रिया बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपती संभाजी महाराज की जय। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा विजय असो। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय।